महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची आज आपण 133वी जयंती साजरी करत आहोत. त्यांच्यासोबतच इतर महामानवांची जयंती सुद्धा आपण साजरी करत आहोत. आणि त्या उद्देशाने त्या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यक्रम माझे अध्यक्ष, इतर सर्व प्रतिष्ठित मंडळी, बौद्ध उपासक उपासिका, सर्वप्रथम आपल्या ह्या रत्नसंभव बुद्ध विहाराचे जी कार्यकारिणी आहे त्यांचं मला अभिनंदन करायचं वाटतं की दरवर्षी अशा प्रकारचा एवढा सुंदर कार्यक्रम आपलं हे विहार साजरा करत आहे. आणि ह्या वालेकर वाडीतले आणि आजूबाजूच्या भागातले सर्व आपले बौद्ध बांधव सकाळी आणि भगिनी इथे येतात, आपले विचार मांडतात. आणि मी जसं पाहिलं की दरवर्षी कोणीतरी एखादी प्रतिष्ठित व्यक्ती येतो आणि ह्या ठिकाणी आपले विचार मांडतो. तर मी सुद्धा आज तोच प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्या आधी मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की मी पुणे विद्यापीठाचा आत्ता कुलगुरू नाही आहे, मी माजी कुलगुरू आहे. 2012 ते 2017 ह्या काळामध्ये मी पुणे सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचा कुलगुरू होतो. तेव्हा मी रिटायर्ड झालो आणि आत्ता विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी व्हाईस प्रेसिडेंट बनला आहे. तर बाबासाहेबांची जयंती आपण फार चांगल्या प्रमाणे साजरी करतो. झूम केलंय का तुम्ही? आपणच करत नाही तर संपूर्ण देशामध्ये ती फार चांगल्या प्रकारे साजरी करण्यात येते. आणि आत्ता जर पाहिलं तर आता संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांची जयंती फार चांगल्या प्रकारे साजरी करण्यात येत आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षामध्ये सुद्धा ही जयंती याच्याही पेक्षा आणखी चांगली प्रकारे साजरी करण्यात येईल, याच्याविषयी काही शंका नाही आहे. परंतु मला कधी कधी प्रश्न असा पडतो की साजरी आपण जयंती करतो निश्चितच, पण त्याच्या पुढं काय? साजरी जयंती तर आपण नक्कीच करतो आणि आपल्याला फार आनंद होतो, कारण बाबासाहेबांच्या विषयी आपल्याला जो आदर आहे, आपल्या स्वतःच्या बाबांच्या विषयी कदाचित एवढा नसणार. आणि त्याचं कारण आहे, मी माझ्याच बाबतीत जर सांगायचं झालं तर माझ्या वडिलांना वाटायचं की मी खूप मोठा झालो पाहिजे, शिकलो पाहिजे, मोठ्या पदावरती गेलो पाहिजे, आणि त्यांनी खूप त्यासाठी मेहनत केली. पण वस्तुस्थिती ही आहे की बाबासाहेब जर नसते तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. माझ्या बाबांनी कितीही जरी प्रयत्न केले असते तरीही मी इथपर्यंत पोहोचू शकतो नसतो. ही वस्तुस्थिती आहे. ही माझ्याच बाबतीत नाही तर सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आहे. मग मला कधी कधी प्रश्न पडतो की बाबासाहेबांनी संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये जो संघर्ष केलेला आहे आणि एका काही उद्देशानं तो संघर्ष केलेला आहे, त्यांच्या खूप सगळ्या अपेक्षा होत्या देशाच्या विषयी, त्यांच्या समाजाच्या विषयी. त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या का 1956 पर्यंत? मग त्या जर झाल्या नसतील तर त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी कुणावरती आहे? तर मला असं वाटते कमीत कमी आपल्या समाजातील लोकांनी तरी समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेब कशासाठी एवढं मोठं त्यांनी आपलं आयुष्य वेचलं, कशासाठी ते एवढे आयुष्य रात्रंदिवस कष्ट करत राहिले, सगळ्या जगासोबत भांडत राहिले, कशासाठी? आणि मग आपण बघायला पाहिजे. आणि बाबासाहेबांना सुद्धा वाटायचं की जे त्यांना करायचं आहे ते सगळंच काही त्यांच्या आयुष्यामध्ये ते पूर्ण करू शकणार नाहीत, आणि म्हणून ते त्यांच्या अनुयायांना वारंवार सांगत होते. आणि एका ठिकाणी त्यांनी म्हटलं सुद्धा आहे की हा समाज परिवर्तनाचा गाडा मी इथपर्यंत आणून ठेवलेला आहे, तुम्हाला जर तो पुढे घेऊन जाता आला नाही तर कमीत कमी एवढं तुम्ही खात्री करा की तो मागे जाणार नाही. आपल्याला बघायचं आहे की तो गाडा खरंच तिथेच आहे, पुढे गेला की तो मागे गेलेला.
ह्याचा जर आपण विचार केला तर मग आपल्याला कळते की आपली जबाबदारी काय आहे आपल्या समाजाच्या विषयी, कमीत कमी देशाच्या विषयी आपण बोलूच. मग आपली जर काही जबाबदारी आहे तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. ओके, मग थोडंसं हे समजून घ्यायला पाहिजे की बाबासाहेब जेव्हा जन्मले, विद्यार्थी झाले, तेव्हाची परिस्थिती काय होती, तेव्हाचे आव्हानं काय होते आणि आजची परिस्थिती काय आहे. त्यांनी त्या परिस्थितीमधून कसा मार्ग काढला आणि आत्ता जर आपल्याला काही करायचं आहे तर आपण कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आपल्याला हे सगळ्यांनाच माहिती आहे की बाबासाहेब ज्यांनी एवढ्या डिग्र्या मिळवल्या, कदाचित तेवढ्या डिग्र्या कोणाच मिळवल्या नसत्या. ओके, आणि कोणाला शक्यही झालं नसतं. पण त्यांनी त्या डिग्र्या का मिळवल्या, काय गरज होती, नोकरी पाहिजे होती का त्यांना. त्यांना नोकरीची गरज नव्हती. त्यांना नोकरी जर पाहिजेच असती तर त्यांना कोणतीही नोकरी, किती पगाराची नोकरी कोणीही दिली असते. कितीतरी नोकऱ्या आल्या, त्यांना लाथ मारली, सोडली सुद्धा. मग बाबासाहेबांना एवढ्या मोठ्या डिग्री मिळवण्याची गरज काय होती. तर मुद्दा असा आहे की त्यावेळेची जी सामाजिक परिस्थिती होती ती एवढी कॉम्प्लेक्स होती, एवढी किचकट होती आणि त्याच्यामध्ये एवढे मोठे फॅक्टर्स होते. सामाजिक फॅक्टर, आर्थिक फॅक्टर, लीगल फॅक्टर, कितीतरी असे कॉम्प्लिकेटेड होते. आणि हे सगळे, ह्या सगळ्या परिस्थितीला कंट्रोल करणारे जे लोक होते ते बुद्धिवान होते. आणि हे बुद्धिमान लोक दुसऱ्या कुणालाही, दलित असो किंवा कुठल्याही खालच्या समाजातील लोकांना कोणत्याच ठिकाणी एंट्री मिळण्याचा काही प्रश्नच नव्हता. मग ह्या लोकांना, आणि हिंदू धर्माचं एवढं वर्चस्व होतं, एवढी किचकट अशी चौकट होती की आता हे सगळ्यांना मला त्यामध्ये परत परत रिपीट करायची गरज नाही आहे की अस्पृश्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता. मग ह्या अशा परिस्थितीमध्ये जर एक वेगळं विश्व निर्माण करायचं आहे, काही लोकांना हक्क द्यायचे आहे, जो त्यांचा ड्यू आहे, तर त्याला जर काउंटर करायचं असेल तर तुमच्याकडे आहे काय. पैसा तुमच्याकडे नाही, मॅनपॉवर तुमच्याकडे नाही, मसल तुमच्याकडे नाही, जे सगळ्यांच्याकडे आहे. मग ह्या लोकांच्या सोबत, त्यांच्या समोर जर तुम्हाला एखादी झुंज उभी करायची आहे तर मग ते काय पाहिजे, तर त्यासाठी फक्त ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान हे बाबासाहेब मिळू शकले असते, दुसरं कोणतीही गोष्ट ते मिळू शकलेले नसते. ओके, आणि म्हणून त्यांनी ठरवलं की मला ज्ञान मिळालं पाहिजे. आणि हे विशेषतः मला आजचे जे इथे बसलेले विद्यार्थी आहेत त्यांना आवर्जून सांगायचं, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही लक्षात ठेवा. एक शिक्षक म्हणून सुद्धा मी तुम्हाला हे सांगतो की त्यावेळेला बाबासाहेबांना एवढी ओढ होती, ती ज्ञानाची ओढ होती. विजडम ज्याला म्हणतो आपण, नॉलेज ज्याला म्हणतो. ठीक आहे, त्याच्याशिवाय आपण ह्या लोकांचा सामना करू शकणार नाही, यांच्यावरती मात करू शकणार नाही, हे बाबासाहेबांना खात्री होती. म्हणून त्यांनी सगळ्याच विषयामध्ये पदवी मिळवण्याचं ठरवलं आणि त्यांनी त्या मिळवल्या सुद्धा. म्हणजे मग तुम्हाला जर सांगायचं झालं, 8 वर्षाचा कोर्स लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी 2.5 वर्षामध्ये पूर्ण केला. आणि असे कितीतरी कोर्सेस त्यांनी एकाच वेळेला सायमल्टेनियसली केले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये BSc डॉक्टर ऑफ सायन्स मिळवणारे बाबासाहेब आंबेडकर जगातले पहिले व्यक्ती, जगातले पहिले व्यक्ती. असा कोणता विषय आहे ज्याच्यामध्ये त्यांनी डिग्री मिळवली नाही किंवा ज्ञान संपादन केलं नाही. इकॉनॉमिक्स त्यांचा आवडीचा विषय होता. लॉ, सोशिओलॉजी समाजशास्त्र, हिस्ट्री, अँथ्रोपॉलॉजी, लँग्वेजेस. तुम्हाला कदाचित माहित नसेल बाबासाहेबांना किती लँग्वेजेस यायच्या. 9 लँग्वेजेस, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती. किती लोकांना पाली येते. आपण सगळे बुद्धिस्ट आहोत, आपल्यापैकी किती लोकांना पाली येते. आणि बुद्धिझम सगळं पालीमध्येच आहे. बाबासाहेबांना पाली यायची, संस्कृती यायची. त्याच्या व्यतिरिक्त जर्मन, फ्रेंच आणि पर्शियन 9 भाषा बाबासाहेबांना येतात. तर त्यांना DSc, LLT काय नसतं, सगळ्याच्या सगळ्या ज्या
टॉप मोस्ट डिग्रीज होत्या आणि ज्या टॉप मोस्ट विद्यापीठामध्ये होत्या त्या त्यांनी मिळवलेल्या होत्या. जेव्हा हे सगळं झालं आणि बाबासाहेबांनी आपला संघर्ष सुरू केला तेव्हा त्यांच्या समोर इंटेलेक्च्युअल आर्ग्युमेंट करण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. ओके, आणि तेच बाबासाहेबांना हवं होतं. हिंदुइझम त्यांनी एवढा समजून घेतला होता की जे हिंदूतले पंडित होते त्यांना सुद्धा हिंदुइझम तेवढा समजलेला नव्हता. आणि म्हणून बाबासाहेब त्यांना सांगू शकले की तुमच्या धर्मामध्ये काय कमतरता आहे आणि काय कोणत्या ठिकाणी सुधारणा व्हायला पाहिजे. हे त्या लोकांना सुद्धा कळलेलं नव्हतं जेवढा हिंदुइझम बाबासाहेबांनी पुन्हा समजला होता आणि ते त्यांना समजून सांगत होते. जे विद्वान होते, पंडित होते, त्यांच्यासमोर बाबासाहेबांना बौद्ध धर्म स्वीकारणं हे काही त्यांचं सुरुवातीचं ध्येय नव्हतं. त्यांना हिंदू धर्माची सुधारणा करायची होती. हिंदू धर्मामध्ये राहून आम्ही जे लोक आहोत, अस्पृश्य, दलित किंवा काय ते आपण ज्यांना म्हणतो, त्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे. अधिकार म्हणजे काय, तर सगळे माणसं इक्वली सारखे आहेत हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट केलं पाहिजे. सगळ्यांना सारखे अधिकार आहेत. माणूस एक अधिकार, ते सगळ्यांच्या बाबतीत अगदी म्हणजे एका वर्णाचा दुसरा अधिकार, दुसऱ्यांचा दुसरा अधिकार हे त्यांना मान्य नव्हतं. आणि तेच हिंदू मधले लोक त्याच्यावरती तडजोड करायला तयार नव्हते. बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केले. आता मला काही गोष्टी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सगळ्यांनाच माहित नाही, मला त्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाहीये. पण महाडचा सत्याग्रह असेल किंवा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, हे काय होतं तर हिंदू धर्मामध्ये राहून आमचे जो अधिकार आहे ते मिळवण्याचा प्रयत्न होता आणि हिंदू धर्माला सुधारण्याचा प्रयत्न होता. ओके, परंतु झालं सगळं उलट. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या बाबतीत आपल्या लोकांना माहित असतील की 3 महिन्यापर्यंत तो सत्याग्रह चालला. 15,000 बाबासाहेबांचे अनुयायी त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि त्यांच्या जे तिथले काळाराम मंदिरातले जे ट्रस्टीज होते त्यांच्यासोबत, ब्रिटिश गव्हर्नमेंट सोबत, सगळ्या लोकांच्या सोबत बाबासाहेबांची चर्चा चालू होती. आणि त्यांच्यानंतर एक तोडगा निघाला, कॉम्प्रोमाइज झालं आणि असं ठरलं की ठीक आहे, अस्पृश्यांना हा अधिकार आपण द्यायला पाहिजे काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करायचा. आणि मग ठरलं की तो तिथली प्रथा अशी आहे की तो रथ असतो रामनवमीच्या वेळेला श्रीरामाचा, तो रथ फक्त तोपर्यंत सवर्ण लोकच फक्त घेऊन जाऊ शकत होते. आणि जेव्हा बाबासाहेबांची आणि त्यांची सगळ्याची चर्चा झाली इंग्रजांच्या माध्यमातून, मग असं ठरलं की काही लोक यांच्यामध्ये अर्धे बाबासाहेबांचे अनुयायी आणि अर्धे मंदिरातले जे त्यांनी बाकीचे जे लोक होते, असं अर्धे मिळून तो रथ घेऊन जायचा. 9 एप्रिल 1930 या दिवशी रामनवमी होती आणि जो सकाळी तो रथ घेऊन जायचा ठरलेला होता. त्या वेळेला बाबासाहेब सुद्धा आणि त्यांचे अनुयायी तो रथ घेण्याकरता ज्या ठिकाणी यायचं होतं त्या ठिकाणी आले. परंतु दुसऱ्या बाजूचे लोक तो रथ पळवून दुसऱ्याच मार्गाने घेऊन गेले. आणि बाबासाहेबांनी जेव्हा ते पाहिलं ते धावले तर रथ घेण्याकरता अक्षरशः त्यांच्या अनुयायासोबत. तर तयारी अशी होती की त्या ठिकाणी दगड आणि सगळंच काही तयारी करून ठेवलं होतं आणि त्याचा त्यांच्यावरती वर्षाव झाला. परिणाम हा झाला की बाबासाहेबांच्या एका अनुयायीची दवाखान्यामध्ये भेट झाली आणि बाबासाहेब स्वतः जखमी झाले. त्यांचे अनुयायी त्यांना शस्त्री घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण तरीही बाबासाहेब जखमी झाले. 1930ला ही घटना घडल्यानंतर बाबासाहेबांनी निर्णय घेतला की आता मी कितीही जरी काही केलं, म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी ह्या धर्माला मी सुधारू शकत नाही. आणि ह्या धर्मामध्ये राहून मला माझ्या अनुयायांना, माझ्या लोकांना माणसाचे अधिकार मिळवून देऊ शकत नाही. म्हणून मला धर्म बदलणं अत्यंत आवश्यक होऊन बसलेलं आहे. आणि त्यांनी घोषणा तशा प्रकारची केली. 1935ला जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी जे डिक्लेरेशन केलं की मी हिंदू धर्मामध्ये जन्मलो, माझं मी त्याच्यामध्ये काही करू शकलो नाही, परंतु हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. बाबासाहेबांनी सगळे प्रयत्न केले होते परंतु ते शक्य झालेलं नाही, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. मग धर्म घ्यायचा तर कोणता घ्यायचा?
बाबासाहेबांच्या सारखा सगळ्या धर्माचा अभ्यास केलेला माणूस तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ज्या प्रत्येक धर्माचा त्यांनी ज्या प्रकारे अभ्यास केला आणि अनालिटिकल विश्लेषण क्रिटिकल अनालिसिस ज्याला आपण म्हणतो ते सगळं त्यांनी केलं. त्याचे प्लस पॉइंट्स निगेटिव्ह पॉइंट्स सगळेचे सगळे काढले. 20 वर्षापर्यंत त्यांनी अभ्यास केला. 20 वर्षापर्यंत सगळेचे सगळे धर्म त्यांनी काय म्हणतात त्याला एक्सप्लोर केले. आणि मग त्यांनी ठरवलं की फक्त बौद्ध धर्मच असा आहे जिथे खऱ्या अर्थाने माणसाला माणसासारखं ट्रीट करण्यात येतं. बाकीच्या ठिकाणी जर पाहिलं तर कधी स्त्रियांची विटंबना, वेगवेगळ्या प्रकारच्या कास्ट सिस्टीम, डिस्क्रिमिनेशन काय नाही आहे. काय म्हणतात त्याला सुपरस्टिशन, ह्या सगळ्याच गोष्टी त्यांना ज्या पटत नव्हत्या त्या गोष्टी ज्या त्यांना पटत होत्या त्या फक्त त्यांना बौद्ध धर्मामध्ये दिसल्या. सायंटिफिक रिलिजन जो त्यांना पाहिजे होता ज्याला आपण म्हणतो फ्रॅटर्निटी, लिबर्टी, इक्वॅलिटी, समता, बंधुत्व, प्रेम वगैरे वगैरे, हे त्यांना फक्त बौद्ध धर्मामध्ये दिसलं आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 त्यांनी धर्मांतर केलं त्या काळामध्ये बाबासाहेब फिरत होते, त्यांच्या अनुयायांसोबत बोलत होते, त्यांना सगळ्यांना समजावून सांगत होते, त्यांचा संघर्ष चाललेला होता आणि लोक बाबासाहेबांच्या मागे अक्षरशः वेड्यासारखे त्यांना फॉलो करायला लागले. कारण लोकांना असं वाटलं की आतापर्यंत त्यांना म्हणजे प्रकाश असा कधी दिसलाच नव्हता. त्यांना प्रत्येक माणसाला हेच वाटायचं की आम्ही जन्मलो, आम्ही असेच मरणार, आम्हाला कुठलाही अधिकार मिळणार नाही. गावागावामध्ये जर पाहिलं तर आम्हाला कोणताही अधिकार मिळणार नाही, आम्हाला तो हक्कच आमचा नाही, हे ज्या लोकांना वाटायचं. आणि बाबासाहेबांनी जेव्हा त्यांना दुसरा मार्ग दाखवला आणि लोकांना असं वाटलं की नाही आम्ही सुद्धा एक माणूस आहोत इतरांच्या सारखंच आणि आम्हाला सुद्धा हे अधिकार मिळाले पाहिजे सगळ्याच ठिकाणी आणि ते फक्तच बाबासाहेब देऊ शकतात, लोक त्यांना फॉलो करायला लागले. म्हणजे मी उदाहरण द्यायचं सांगितलं झालं 14 ऑक्टोबर 1956 जेव्हा धर्मांतर झालं नागपूरला 150-200 किलोमीटर वरून लोक चालत जात होते. त्यावेळेला बाकी आणखी कोणते वाहन नव्हते, काही नव्हते. बऱ्याचशा स्त्रिया आपल्या तान्या बाळाला खांद्यावरती घेऊन अशा चालत राहिलेल्या होत्या. मिळेल ते घेऊन चून भाकरी जे काय मिळेल ते रस्त्यामध्ये जे काय मिळेल ते अशा प्रकारे ते गेलेत त्या ठिकाणी आणि ती दीक्षा घेतल्यानंतर ते परत आले. हे मी तुम्हाला सांगतो कारण त्याचं कारण असं आहे, माझे स्वतःचे आई वडील 14 ऑक्टोबर 1956 मला घेऊन जेव्हा मी 1 वर्षाचा होतो मला खांद्यावरती घेऊन तिथे गेले. तुम्ही विचार करू शकता मी 1 वर्षाचा असताना बाबासाहेबांच्या कडून दीक्षा घेतलेली आहे. बाबासाहेब तिथेच थांबलेले नाहीत. बाबासाहेबांना फक्त धर्मांतर करून चालणार नव्हतं तर बाबासाहेबांना त्यांच्या समाजाची आर्थिक प्रगती हवी होती, सामाजिक प्रगती हवी होती, आर्थिक प्रगती हवी होती. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे की माझे लोक शिकले पाहिजे आणि त्यांनी फार उच्च क्वालिटीचं शिक्षण घेतलं पाहिजे. कोणतंही शिक्षण नाही, कार्पेंट्री असेल, इलेक्ट्रिशियन असेल, पॉलिटेक्निक डिप्लोमा असेल किंवा आणखीही कोणत्या अशा प्रकारचे स्किल रिलेटेड आजकाल फार बोललं जातं
अशा प्रकारच्या नोकऱ्या त्यांनी केल्या पाहिजे नाहीत, परंतु माझे लोक उच्च शिक्षण घेतलं पाहिजे त्यांनी आणि ते राज्यकर्ते झाले पाहिजे, ते अधिकारी झाले पाहिजे. ते जर ते सगळे अधिकारी झालेत, राज्यकर्ते झाले, तर ते बाकीच्या समाजाचं परिवर्तन घडून आणतील. ही बाबासाहेबांना अपेक्षा होती आणि त्याच्यासाठी म्हणून जे जे अधिकार पाहिजे होते ते अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य वेचलं, पूर्ण आपलं आयुष्य वेचलं. सगळ्याच प्रकारचे त्यांनी प्रयत्न केले की त्यांच्या लोकांना शिक्षण मिळवण्यासाठी, मग ते रिझर्वेशन असेल किंवा काय असेल, सगळे प्रयत्न त्यांनी केले. मी याच्यावरती येईल, परंतु मला ह्या ठिकाणी असा मुद्दा वाटतो, एक मुद्दा आणखी मांडायचा आहे की हे सगळे करत असताना बाबासाहेबांनी जे काही काम केलं ते फक्त अस्पृश्यासाठी किंवा दलितासाठी केलं का? आज जर आपण पाहिलं जगामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाच्या विषयी लिहिलं गेलं असेल, ते पुस्तक असतील, रिपोर्ट असतील, निबंध असतील, जे काही असेल ते कोणाच्याही विषयी जर काही जगामध्ये लिहिलं गेलं असेल तर सगळ्यात जास्त लिखाण हे बाबासाहेबांच्या विषयी झालं गेलेलं आहे. ओके, आपल्याला धनंजय की माहिती आहे. ओके, आणि बरेचसे असे कितीतरी अधिकारी आहेत ज्यांनी बाबासाहेबांचं चरित्र लिहिणं, म्हणजे बाबासाहेबांनी तर खूपच लिहिलं, खूपच पुस्तकं काय सगळंच काय लिहिलेलं आहे. ओके, परंतु बाबासाहेबांच्या विषयी जे लिहिलं गेलेलं आहे तेवढं लिखाण जगातल्या कोणत्याही व्यक्तीच्या विषयी लिहिलं गेलेलं नाही. आणि आश्चर्य हे वाटेल तुम्हाला की आज सुद्धा ते लिहिले जात आहे. आता हे सगळं लिहिले जात असताना सगळं काही बाबासाहेबांच्या विषयी स्तुतीसुमने तर काही हे करणारच नाहीत. काही काही लोक त्यांच्या विरुद्ध सुद्धा लिहितात. आज सुद्धा काही लोक बरेच लिहितात, लोक क्रिटिकल. ओके, त्याला काही प्रॉब्लेम नाही, लिहू द्या. आपल्यामध्ये ती हिंमत असली पाहिजे की बाबासाहेब एक्झॅक्टली काय होते आणि त्यांना त्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये प्रेझेंट करण्याचं आपल्याला ते जमलं पाहिजे. पण मी जेव्हा हे सगळं बघतो तेव्हा बाबासाहेब फक्त दलितांचे नेते नव्हते, अस्पृश्यांचे नेते नव्हते, फक्त बौद्ध समाजासाठी काम नाही केलं, त्याच्याही पेक्षा जास्त काम त्यांनी ह्या देशासाठी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ते देशप्रेमी होते, ते नॅशनलिस्ट होते. आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की फक्त आपल्यासाठी त्यांनी काम केलं आणि बरेचसे लोक त्यांना अस्पृश्याचे नेते किंवा दलित लीडर म्हणूनच संबोधित करण्यात आले, इव्हन स्वातंत्र्य मिळेपर्यंत सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा. ओके, आता थोडंसं पर्स्पेक्टिव्ह बदलायला लागलेलं आहे. परंतु मला एक प्रश्न विचारायचा आहे, जातीयता जर नष्ट करण्याचा बाबासाहेबांनी जर मुद्दा मांडला तर तो काय देशाचा प्रॉब्लेम नाही आहे का? त्याच्यामध्ये देशभक्ती दिसत नाही का? म्हणजे हा जातीयता हा सगळ्यात मोठा राष्ट्राचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, जोपर्यंत जातीयता आहे तोपर्यंत कोणताही राष्ट्र प्रगती करू शकत नाही. ज्या ठिकाणी ती विषमता आहे तो देश प्रगती करू शकत नाही. हे जगाच्या पाठीवर सगळ्याच ठिकाणी सिद्ध झालेला आहे. मग तो आफ्रिकन ब्लॅक असेल, मेल फिमेल असेल, काही असेल, परंतु ज्या ज्या ठिकाणी विषमता आहे ती सोसायटी प्रगती करू शकत नाही आणि त्यांनी केली सुद्धा नाही. ओके, मग हा जर बाबासाहेबांनी मुद्दा मांडला तर तो माझ्या मते आणि आत्ता पठायला लागलं सगळ्यांच्या मते की सगळ्यात मोठे राष्ट्रप्रेम होतं. बाबासाहेबांना शक्य झालं असतं की माझ्या लोकांना अधिकार मिळत नाही, मी का बरं ह्या देशामध्ये राहू. ओके, मी माझ्या लोकांसाठी जे जिन्नाने केलं, वेगळ्या देशाची मागणी करू शकलो असतो, जे की बरेचसे आफ्रिकन कंट्रीज मध्ये सुद्धा झालेलं आहे. करता आले असते त्यांना, कारण एवढा अत्याचार व्हायचा की त्या ठिकाणी रक्तरंजित क्रांती सुद्धा होऊ शकली असती. पण बाबासाहेबांनी तो मार्ग कधीही स्वीकारलेला नाही, किंबहुना त्याचा विरोध केला. तर बाबासाहेबांनी कधीही म्हटलेलं नाही की ह्या देशाचं विभाजन व्हायला पाहिजे,
किंवा ह्या देशाचा कोणत्याही प्रकारे नुकसान व्हायला पाहिजे, ह्या देशामध्ये राहून आमच्या लोकांना अधिकार मिळाला पाहिजे, हे पहिलं त्यांचं देशप्रेम आहे. कदाचित हे काही लोकांना पटेल, काही लोकांना पटणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त जर बघायचं झालं तर देशाचं, ज्याला आपण म्हणतो की देशाच्या विकासाच्या बाबासाठी बाबासाहेबांनी काय केलं, तर मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो. कॉन्स्टिट्यूशन सगळ्यांनाच माहिती आहे, मी त्याच्यावरती नंतर येतो. हे सगळं चालत असताना बाबासाहेब बऱ्याचशा कमिट्यावरती होते. ओके, बाबासाहेब इव्हन सरकारचा भाग सुद्धा होते. 1927 मध्ये मुंबई विद्यापीठाचं रिस्ट्रक्चरिंग, त्याची रचना बदलत होती. तेव्हाच्या शासनाने सगळ्यांच्याकडनं प्रस्ताव मागितले. बाबासाहेबांनी त्याच्यावरती एवढा मोठा एक पूर्ण प्रबंध लिहिला की विद्यापीठात कसे असायला पाहिजे, विद्यापीठात कसे चालायला पाहिजे, विद्यापीठांचे अधिकार काय असले पाहिजे, शासनाच्या विद्यापीठाच्या बाबतीमध्ये काय अधिकार असले पाहिजे आणि शासनाने विद्यापीठांना कशा प्रकारचा सपोर्ट करायला पाहिजे. एवढंच काय, जर काही लोक अकॅडमिक शिक्षक वगैरे असतील तर त्यांना माहीत असतील, बोर्ड ऑफ स्टडीज जे तुमच्या कोर्सचा सिलेबस बनवते, अकॅडमिक काउन्सिल जे विद्यापीठामध्ये असते आणि त्याच्याशिवाय विद्यापीठ चालू शकत नाही, त्याचं सगळं स्ट्रक्चर, पूर्ण ती फिलॉसॉफी पहिल्यांदा ह्या देशामध्ये बाबासाहेबांनी मांडली. तेवढा मोठा मुद्दा आहे आणि बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही. ह्याच्यावरती बॉम्बे प्रोव्हिन्समध्ये फार मोठी चर्चा झाली होती. बऱ्याचशा लोकांनी त्याला विरोध केला होता, पण ते बाबासाहेबांनी भेटून दिलं. किती लोकांना माहित आहे की आत्ता जे भाकरा नांगल डॅम आहे त्याची संपूर्ण रचना बाबासाहेबांनी केलेली आहे? माहित नाही किती लोकांना माहित आहे. 1942 ते 1946 ह्या काळामध्ये बाबासाहेब व्हाईसरायच्या काउन्सिलचे मेंबर होते आणि त्यांच्याकडे कोणता पोर्टफोलिओ होता? वॉटर, लेबर आणि पॉवर. वॉटर, लेबर आणि की पॉवर हे पोर्टफोलिओ त्यांच्याकडे होते. ह्या देशामध्ये पहिल्यांदा बाबासाहेबांनी मुद्दा मांडला की ह्या ज्या नद्या आहेत त्या जोडल्या पाहिजेत. त्या जर जोडल्या नाही तर ह्या देशामध्ये एक तर पुराचा प्रॉब्लेम राहणार आणि शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही, इरिगेशनचा प्रॉब्लेम राहणार. हे त्यावेळेस बाबासाहेबांनी मांडलेलं. आणि त्या इरिगेशनचा म्हणून बाबासाहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा जर कोणता प्रोजेक्ट घेतला असेल तर त्याला म्हणतात दामोदर व्हॅली प्रोजेक्ट. दामोदर व्हॅली प्रोजेक्ट हे म्हणजे याला रेफर करायचे सॉरो ऑफ बेंगॉल, सॉरो ऑफ बेंगॉल म्हणून ज्याला ते रेफर करायचे त्यावेळेला बाबासाहेबांनी त्या ठिकाणी डॅम तयार केला आणि त्या डॅम मधून त्यांची पॉलिसीच अशी असायची की ते एका उद्देशासाठी नसायला पाहिजे, मल्टीपर्पज असला, बहुउद्देशीय असलं पाहिजे. म्हणजे डॅम जर तयार झाला तर त्याच्यापासून फक्त तुम्हाला पाणी मिळालं नाही पाहिजे, पण त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार व्हायला पाहिजे, त्याच्यापासून नेव्हिगेशन, ट्रान्सपोर्ट सुद्धा व्हायला पाहिजे. आणि हे सगळे जे डॅम त्यांनी त्यावेळेला प्लॅन केले हे तशा प्रकारचे होते. सगळ्यात पहिल्यांदा दामोदर व्हॅली, त्याच्यानंतर भाकरा नांगर, त्याच्यानंतर हिराकूड, सोन रिव्हर, हे सगळे जे आत्ता आपण पाहतो देशातले सगळ्यात मोठे डॅम्स आहेत, प्रोजेक्ट आहे, हे सगळे 42 ते 46च्या दरम्यान बाबासाहेबांनी प्लॅन केले. त्याचं भूमिपूजन आणि सगळं ही टेक्नॉलॉजी त्यांनी त्यावेळेला आणली, ती अमेरिकेमधून आणलेली होती. कारण तिथे ते टेनिस प्रोजेक्ट आहे जे हायटेक म्हणून समजलं जातो. त्यावेळेस तिथल्या एक्सपर्टला बोलावून बाबासाहेबांनी ते करून घेतलेलं होतं. हे त्यांचं विजन होतं त्यावेळेस देशासाठी. म्हणजे असं नाही की ते दलितासाठी होते, ते देशासाठी होतं. तुम्हाला कदाचित आता आठवत असेल की 2016 मध्ये भारत सरकारने 14 एप्रिल हा वॉटर डे म्हणून साजरा करायला सुरुवात केलेली आहे. वॉटर डे त्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी जे पॉलिसी त्यावेळेला होत्या त्याचं रेकग्नायझेशन म्हणून हे आत्ता झालेलं आहे.
शकतो की नाही? येतो. ओके. दुसरा मुद्दा त्यांच्याकडे लेबर सुद्धा होता. तर तुम्हाला कदाचित माहित असेल किंवा नाही, ट्रेड युनियनचं रेकग्नायझेशन व्हायला पाहिजे हे बाबासाहेबांनी त्यावेळेस केलेलं आहे. तो अधिकार त्याच्या आधी कधीही होता, तो आज सुद्धा अबाधित आहे. ट्रेड युनियनला रेकग्नाइज करण्याचा अधिकार हा त्यावेळेला बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी एवढं, तुम्हाला सगळ्यामध्ये जाऊ शकत नाही, वेळेचा प्रॉब्लेम आहे, पण एवढे सगळे लेबर रिफॉर्म्स त्यांनी तयार केलेत आणि जे आजपर्यंत जशीचे तसेच आहे, जशीच्या तसेच ते पाळल्या जाऊन राहिले. आणि असे कितीतरी निर्णय त्यांनी देशासाठी घेतले. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जेव्हा तयार झाली, जेव्हा भारताची घटना लिहिण्याचा प्रश्न आला, तेव्हा बाबासाहेबांना वाटत नव्हतं की ते घटना समितीमध्ये मेंबर राहतील, असं त्यांना वाटायचं नाही. म्हणून त्यांनी आपले जे विचार जे त्यांना मांडायचे होते किंवा जे घटनेमध्ये आणायचे होते ते त्यांनी 1946 मध्ये पुस्तक रूपामध्ये प्रसिद्ध केलं. तुम्ही जर कोणी वाचलं असेल ते पुस्तक, स्टेट्स अँड मायनॉरिटीज. बाबासाहेबांचे जे पुस्तक आहे की नाही, याच्याविषयी थोडंसं नंतर बोलणार, परंतु एकदा तरी मला असं वाटतं सगळ्या लोकांनी वाचणं अत्यंत आवश्यक आहे. एकदा तुम्ही ते पुस्तक हातात घ्या बाबासाहेबांचं, कोणतंही पुस्तक, मी तुम्हाला खात्रीने सांगतो ते संपेपर्यंत तुम्ही सोडणार नाही, त्याला नाही सोडणार तुम्ही. ॲन्युलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक जे त्यांनी 1936 मध्ये लिहिलेलं आहे, जगभरामध्ये ते आज चाललेलं आहे, जगभरामध्ये. आणि त्यांचे कितीतरी असे पुस्तकं आहेत जे इतर देशामध्ये अभ्यासक्रमाचा भाग आहे, त्या देशात नाही आहे, पण इतर देशामध्ये त्यांचे पुस्तकं अभ्यासक्रमाचा भाग होऊन बसलेले आहे. तर घटना कशी असावी, त्याच्यामध्ये सगळ्यांचे काय अधिकार असले पाहिजेत, हे त्यांनी सगळं लिहिलेलं आहे स्टेट्स अँड मायनॉरिटीमध्ये, जे 1946 मध्ये पब्लिश झालं. पण झालं असं, मग लोकांना कळलं की बाबासाहेबांच्या शिवाय घटना लिहिल्या जाणार नाही, त्यांना ते घेतलं. बाबासाहेब निवडून आले होते, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ज्याला म्हणतो आपण, ते निवडून आले होते, ते होते ईस्ट बेंगॉलमधून. आता झालं काय की 1947ला देशाची फाळणी झाली आणि ईस्ट बेंगॉल गेलं पाकिस्तानमध्ये. आणि ईस्ट बेंगॉल पाकिस्तानमध्ये गेल्यामुळं बाबासाहेबांची कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची मेंबरशिप गेली तर गेली, बाबासाहेब विसरले. परंतु त्याच्यानंतर बाकीच्या लोकांच्या लक्षात आलं की बाबासाहेब जर नसले तर घटना कोण लिहिणार. मग बाबासाहेबांना निवडून आणणं अत्यंत आवश्यक होतं आणि निवडून आणण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. इतिहास काही लोक असतील किंवा वाचलेला असेल तर त्यांना कदाचित माहीत असेल, बॅरिस्टर जयकर जे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे मेंबर होते, ते पंडित नेहरूचे जबरदस्त दोस्त होते. पंडित नेहरूंनी जयकरांना सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या. जयकरांनी राजीनामा दिला आणि ती जी जागा रिकामी झाली त्या जागेवरती बाबासाहेबांना निवडून आणण्यात आलं एक मताने, युनॅनिमसली. आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेब घटना समितीमध्ये आले. मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटी ज्याला म्हणतो त्याचे ते अध्यक्ष झाले. ती 7 लोकांची कमिटी होती, त्यातले 3 लोक कुठल्या ना कुठल्या कारणास्तव कधीच आले नाहीत. उरलेले 4 लोक नाही, काही प्रॉब्लेम कुठे ना कुठे असायचे. अल्टिमेटली पूर्णची पूर्ण घटना बाबासाहेबांनी एकट्याने लिहिली. बॅरिस्टर जयकरांच्या विषयी जर सांगायचं झालं, कारण पुणे विद्यापीठाचा मी कुलगुरू असल्यानं थोडंसं मेन्शन करायचं वाटते. बॅरिस्टर जयकर घटना समितीमधून बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना जबाबदारी दिली पंडित नेहरूंनी विद्यापीठ स्थापन करण्याची. आणि त्यावेळेला पुणे विद्यापीठाची स्थापना झाली आणि बॅरिस्टर जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले. आता घटना जी झाली, तयार झाली, आता त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना ते सगळं माहिती आहे म्हणून मी त्याच्यामध्ये जायचं नाही मला डिटेलमध्ये. परंतु अशा प्रकारची घटना दुसऱ्या कुणीच देशाची नाही आहे आणि पूर्णपणे लोकशाहीच्या तत्वावरती अवलंबून आहे. सगळ्यात महत्वाचं असं आहे
आणि त्याचं प्रिएम्बल खरंच वाचायला पाहिजे. आपल्या पोरांनी तर नक्कीच वाचायला पाहिजे. आधी प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये ते वाचलं जात होतं, आजकाल ते होत नाही. ते दुर्दैवाची गोष्ट आहे. तर पण ते वाचायला पाहिजे. तुम्ही घटना काय आहे ते अगदीच वाचायला पाहिजे. तर हे सगळं असं चाललेलं होतं. पण मग पूर्णपणे जसं मी आधी सुरुवातीला सांगितलं की बाबासाहेबांना बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केल्या. ते जर नसते तर रिझर्वेशन मिळालं असतं काय? आज मला माहिती आहे रिझर्वेशन काय परिस्थिती, मी सांगतो तुम्हाला त्याच्याविषयी. परंतु जर बाबासाहेब नसते, कोणता आपला मुलगा शाळेत गेलेला असता, कोणता कॉलेजपर्यंत पोहोचलेला असता, कोणता विद्यापीठात गेला असता, कोणता कुलगुरू झाला असता. परंतु बाबासाहेबांना त्याच्याही पलीकडे हवं होतं. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की माझे लोक राज्यकर्ते झाले पाहिजे. ते झालेलं नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अजून झालेल्या नाहीत. आता आपल्याला काय करायचं आहे ह्याचा आपण कुठं ना कुठंतरी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आजची परिस्थिती जर पाहिली तर परिस्थिती फार 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 बदलत आहे, फार बदलत आहे. आपल्याला असं वाटते की फारच चांगलं आहे, सगळ्याच प्रकारे सगळं काही ठीक चाललेलं आहे. परंतु ठीक चाललेलं नाही आहे. जातीवाद जो त्यावेळेला होता तो सरळ सरळ होता. तू अस्पृश्य आहे, तू माझ्या जवळपास सुद्धा यायचा नाही, ओपन होतो. आता जो जातीवाद चाललेला आहे तो आपल्याला कळतच नाही की जातीवाद होऊन राहिलेला आहे, कळतच नाही. 6 महिने 1 वर्ष झाल्याच्या नंतर कळते की हे जे झालं ते जातीवादामुळे झालं. आणि याच्यामध्ये जे लोक सफर होत आहेत ते फक्त आपणच नाही आहेत, सगळेच वेगवेगळ्या कॅटेगरीतले लोक सफर होऊन राहिलेले आहेत. पण दुःख आणखी या बाबतीचं वाटते की हा एक मोठा सामाजिक प्रश्न म्हणून त्याच्याकडे न बघता प्रत्येक कम्युनिटी स्वतःच काही ना काहीतरी करत म्हणून त्याकडे बघत आहे. म्हणजे एक वेगळी कम्युनिटी आपापला फक्त बघतायत आणि ते मोस्ट डेंजरस आहे माझ्या मताप्रमाणे. हा मोठा सामाजिक प्रश्न आहे आणि त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे. मी तुम्हाला थोड्याशा रिझर्वेशनच्या फिगर्स देतो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की काय चाललेलं आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे काय म्हणतात त्याला सरळ भरती केंद्र शासनामध्ये 2016 मध्ये शेड्यूल कास्टचे झाले होते 21,677 673 2021 मध्ये. नाही सॉरी 2014 मध्ये 21,673 2014 मध्ये. 2021 मध्ये ते झाले फक्त 10,200. 2014 मध्ये 21,673, 2021 मध्ये 10,200. एसटी 2014 मध्ये 10,843, 2021 मध्ये 4,573. ओबीसी 2014 मध्ये 40,513, 2021 मध्ये 19,660. ह्या ऍक्च्युअल फिगर आहे, ऑफिशियल ज्या पार्लमेंटमध्ये डिक्लेअर केल्या गेलेल्या आहेत. रिक्रुटमेंट कशा प्रकारचं डाऊन व्हायला लागलेलं आहे, रिझर्वेशनला काय असं आहे. हळूहळू आपण ते सगळे लोक रिझर्वेशनसाठी फाईट करत लागतात. रिझर्वेशनला काही अर्थच राहून नाही राहिलेला. बरं नुसतं रिझर्वेशन नाही, त्याच्यापेक्षा डेंजरस जर बघाल तर प्रमोशन्स आहे. इथे ऑलरेडी लोक आहेत. प्रमोशनची फिगर मी तुम्हाला सांगतो एससी आणि एसटीच्या बाबतीत. 2014 मध्ये 32,599 लोकांचं प्रमोशन झालं होतं एससीच्या शेड्यूलकास्टच्या. 2021 मध्ये ते आलं 24,794 वरती. आणि एसटी 14,112 होतं, ते आलं 10,938. मी डायरेक्ट रिक्रुटमेंटचा एक वेळा समजू शकतो की जागा निघाल्या नाहीत वगैरे वगैरे, परंतु प्रमोशन का नाही. प्रमोशनचे निकष बदलले गेलेले आहेत, त्यामुळे आपल्या लोकांना प्रमोशन मिळू शकत नाही. हे जे होऊन राहिलेलं आहे हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आधी की बाबासाहेब म्हणाले होते की हा गाडा जो मी एका टेकॉलला आणलेला आहे
तो कमीत कमी त्याला तुम्ही मागे जाऊ देऊ नका. तुम्हाला जर पुढे घेऊन जाणं शक्य झालं नाही तर गाडा सपाट्याने मागे जाऊन राहिलेला आहे. ओके, आत्ता प्रश्न आहे की आपण काय करायला पाहिजे. माझं तरुणांना, विद्यार्थ्यांना काही गोष्टी त्यांच्या याच्या भल्यासाठी म्हणून काही गोष्टी मांडायच्या आहेत. गव्हर्नमेंट जॉबवरती अवलंबून राहून चालणार नाही. ओके, दुसरं काहीतरी आपण केलं पाहिजे. स्वतः काय म्हणतात की जॉब सिकर न होता जॉब प्रोव्हायडर व्हायला पाहिजे. नोकरी देण्याच्या पोझिशनमध्ये आपण यायलाच पाहिजे. इतरांच्यासाठी हा फार मोठा प्रश्न आहे, परंतु आपल्यासाठी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. एंटरप्रिन्युअर, उद्योजक कसं बनता येईल ही आपली टॉप प्रायोरिटी असली पाहिजे. ही आपली टॉप प्रायोरिटी असली पाहिजे. शिक्षण जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं तशा प्रकारचं शिक्षण संपादन करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणतंही शिक्षण घेऊन चालणार नाही. GER एक टर्मिनॉलॉजी आहे, ग्रॉस एनरोलमेंट रेशो. तो भारताचा सध्या 28% आहे, महाराष्ट्राचा 32% आहे. काय आहे की 18 ते 24 ह्या वयागटातील किती विद्यार्थी महाविद्यालयामध्ये प्रवेश करतात आणि 12वीच्या नंतर किती विद्यार्थी ड्रॉपआउट होतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जास्तीत जास्त जे ड्रॉपआउट आहेत ते SC ST मायनॉरिटीज ह्या कॅटेगरीतले आहेत. आणि त्याच्याही मध्ये जर सगळ्यात जास्त चिंतेची बाब जी आहे त्याच्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे. मुलींचं प्रमाण फार जास्त आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. आणि उच्च शिक्षण म्हणजे उच्च शिक्षण. 12वी पर्यंत शिक्षणाला काही अर्थ नाही. आजकाल चाललेलं आहे स्किल एज्युकेशन. ओके, त्या स्किल एज्युकेशन सारखं काय म्हणतात भुलभुलैया दुसरं कुठलं नाही आहे. ह्याच्यामध्ये कधीही कोणी पडू नये. स्किल एज्युकेशन घेऊन तुम्हाला जर कोणती नोकरी मिळाली तर कुठले ना कुठले तरी टेक्निशियन होणार. ओके, परंतु तुम्ही ऑफिसर कधीही होणार नाही, जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. म्हणून तुमचं शिक्षण जर जेव्हा तुम्ही शाळेमध्ये ऍडमिशन घेता, 10वीची परीक्षा देता, 12वीची परीक्षा देता, तेव्हा तुमचं ध्येय, ड्रीम हे फार उच्च असलं पाहिजे. मध्यंतरी तुम्ही कधीही शाळा सोडली पाहिजे नाही, कॉलेज सोडलं पाहिजे नाही. तुम्ही BA असेल, BSc असेल, BTech असेल, तिथेही थांबलं पाहिजे नाही, त्याच्या पुढे गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी काही लोकांना त्यांच्या काळामध्ये उच्च शिक्षणामध्ये साठी बाहेरच्या देशात पाठवलं होतं. त्याच्यामध्ये MN वानकडे बऱ्याचशा लोकांना काही माहीत असतं. MN वानकडे UK वगैरे बरेचसे लोक होते आणि ते त्या डिग्री घेऊन आले. आणि त्याच्यानंतर एवढं मोठ्या मोठ्या पोझिशन त्यांनी घेतल्या की खऱ्या अर्थानं ते समाज परिवर्तन करायचं काम करत होते. आमचंच उदाहरण जर द्यायचं झालं तर 1975 मध्ये मी BSc पास केली. आणि त्याच्यानंतर काय करायचं, MSc ला ऍडमिशन घ्यायची होती. असंच कोणीतरी सांगितलं की दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे आणि ती फारच चांगली युनिव्हर्सिटी आहे, तिथे प्रयत्न करा. प्रयत्न केलात. आपले काही लोक होते तिथले, औरंगाबादचे काही लोक तिथे होते. त्यांनी फॉर्म दिले, गेलो, ऍडमिशन झाली. 9 लोक आम्ही त्यावेळेला महाराष्ट्रातून आपल्या समाजाचे दिल्लीला गेलो, ऍडमिशन घेतली. आणि खरंच तुम्हाला सांगतो JNU जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट फार फार वेगळा आहे सगळ्या. आज जी आमची जी काही पर्सनॅलिटी बनली, चेंज झाली, JNUचं त्याला फार मोठं श्रेय आहे. मी जेव्हा गेलो तेव्हा इंग्लिश काय धड हिंदी सुद्धा येत नव्हती. मराठीमधून मीडियममधून शिकलेलं होतं. पण तिथे गेल्यानंतर सगळं मात्र बदललं. आम्ही जेव्हा बाहेर पडलो JNUच्या, आज मी तुम्हाला सांगतो, सुखदेव थोरातांचं नाव किती लोकांनी ऐकलं असेल. सुखदेव थोरात जे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे चेअरमन होते, पहिले चेअरमन आपल्या त्याच्यामधून, पद्मश्री. ते आमचे बॅचमेट.
आमच्या 9 लोकांच्या मध्ये. तर ते UGC चेअरमन झाले. मी पुणे विद्यापीठाचा कुलगुरू झालो. माझ्यासोबत माझाच दोस्त रावसाहेब काळे सेंट्रल युनिव्हर्सिटी गुजरातचा व्हाईस चान्सलर झाला. आणि सगळेचे 9 लोक कुठल्या ना कुठल्या ते मोठ्या पोझिशनवरती पोहोचले. काही ना काहीतरी काम आम्ही समाजासाठी केलेच असतील ना, काही ना काहीतरी केलं असेल. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याला असं वाटतं मराठवाडा विद्यापीठाचं जे नामांतर झालेलं आहे, आणि ती खरी गोष्ट आहे, असं काही म्हणजे त्यामध्ये चुकीचं काहीच नाही, ती शासनाने केलेलं आहे. बरोबर आहे, शासनाने केलेलंच आहे. परंतु शासन केव्हा करते? जेव्हा विद्यापीठाकडनं तो प्रस्ताव शासनाकडे जातो तेव्हा शासन निर्णय घेते. शासन स्वतःवरून निर्णय घेऊ शकत नाही. आणि किती लोकांना माहित आहे की हा मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा प्रस्ताव कोणी ठेवलेला होता? RP नाथ. RP नाथचं नाव ऐकलं असेल तुम्ही. मुंबईला कॉलेज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज फॉर लॉ अँड इकॉनॉमिक्स. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज आहे, त्याच्याविषयी थोडंसं बोलेल मी. बाबासाहेबांनी स्थापन केलेली संस्था. त्या कॉलेजचे ते प्राचार्य होते. बाबासाहेबांच्या सोबत राहिलेले होते. त्यांची नेमणूक झाली 1971 ते 75 ह्या काळामध्ये मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून. त्यांनी त्याची सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर 1975 मध्ये शंकरराव खरात, जे दलितांमधले फार मोठे लेखक होते आणि विद्वान होते, बाबासाहेबांचे सहकारी होते, ते व्हाईस चान्सलर म्हणून गेले. 75 ते 76 2च वर्ष होते ते. ह्या दोघांनीच सगळं ते ग्राउंडवर केलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्रस्ताव पाठवला आणि मग तो शासनाने मान्य केला. आणि त्याच्यानंतर मग इतिहास तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. 16 वर्षापर्यंत काय काय चाललं. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं नाव देण्याची प्रक्रिया जवळजवळ 20 वर्षापासून चाललेली आहे. शासनाकडे प्रस्ताव गेलेला नव्हता. ठीक आहे. 2012 मध्ये मी कुलगुरू झालो आणि 2013 मध्ये तो सगळा प्रस्ताव सगळ्या महाअधिकार मंडळाकडून सर्वानुमते पास करून मी पाठवला शासनाला. जेव्हा तो शासनाकडे प्रस्ताव गेला आणि तो मान्य झाला, तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढ्या लोकांचे मला फोन आले, मोठ्या मोठ्या लोकांचे, सगळ्याच लेवलवरून, मुंबई दिल्लीवरून, हे असं होऊ शकत नाही, हे एक मतानं अशा प्रकारचा ठराव होऊ शकत नाही. आणि तिथे आता व्हायलन्स होईल, मारामारा होतील, हे असं कसं काय? म्हणजे इतकं प्रेशर याचा येत होतं त्या काही दिवसामध्ये. परंतु मी ठाम राहिलो. मी त्यांना सगळ्यांना तेच सांगितलं की हा ठराव सर्वानुमते झालेला आहे, कोणाचाही विरोध नाही आहे. नामांतर शासनाचा निर्णय आहे, ते तुम्ही शासनाचा घ्या, त्याच्यानंतरचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ती माझी जबाबदारी आहे. आणि त्याच्यानंतरचं इम्प्लिमेंटेशन शासनाने घेतल्याच्या नंतर कुणाला माहीत सुद्धा नाही, अगदी शांतपणे फोन केलेला मुद्दा हा आहे की जे बाबासाहेब म्हणायचे की आमचे लोक आम्हाला सगळ्याच ठिकाणी पाहिजे, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. कितीही लोकांचे इंटेन्शन जरी चांगले असेल, आजचं जर पाहिलं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक कम्युनिटी आपापला विचार करायला लागली. आज दुर्दैव आहे. ठीक आहे. सगळे कम्युनिटी आपापलाच फक्त विचार करतात. ही वस्तुस्थिती आहे, ही दुर्दैव आहे, परंतु वस्तुस्थिती आहे. म्हणून ते अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मोठं शिक्षण घ्यायला पाहिजे, असं शिक्षण की ज्याच्यामुळे तुम्ही डिसिजन मेकिंग मध्ये राहणार. आणि म्हणून तुम्हाला एक माहित असेल की बाबासाहेबांनी, माहित नाही किती वेळ झाला, लवकर आठवायचा प्रयत्न करतो. बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. कशासाठी? की माझ्या लोकांना त्यांच्या ऐपतीनुसार जेवढी ते देऊ शकतात फी, तेवढ्या फी मध्ये चांगल्या क्वालिटीचं शिक्षण द्यायला पाहिजे, मिळायला पाहिजे. त्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि तुम्ही पीपल एज्युकेशन सोसायटीचे
एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह वाचा, खरंच वाचलं पाहिजे. त्यामध्ये बाबासाहेबांनी काय काय लिहून ठेवलेलं आहे. आपण लोक वाचत नाहीत आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत राहत नाहीत. वाचायला पाहिजे. बाबासाहेबांची भूमिका काय होती, का त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, आणि त्याचे कॉलेजेस मग औरंगाबादला आहेत, मुंबईला आहेत, महाडला आहे, पुण्यात आहे, वगैरे वगैरे वगैरे. बाबासाहेबांच्या नंतर वाईट फार वाटते, पीपल एज्युकेशनची सोसायटीच्या कॉलेजेसची स्थिती अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट आहे. म्हणजे आत्ता मी जेव्हा बघतो तेव्हा खरंच मला फार फार दुःख होते. मला सांगायला हरकत नाही, गेल्या 5-6 महिन्यापूर्वी पीपल एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडीवरती माझी नेमणूक करण्यात आली. मी पीपल एज्युकेशन सोसायटीच्या आत्ता ट्रस्टीसुद्धा आहे. अहो, एवढा प्रयत्न केलेला आहे. काही कॉलेजेस आहेत प्रकाशराव आंबेडकरांच्या ताब्यामध्ये, काही आहे आनंदराज आंबेडकरांच्या ताब्यामध्ये, काही आपले हे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, काही त्यांच्याकडे आणि काही आठवले साहेबांच्याकडे. कितीही प्रयत्न केला की बाबा सगळ्यांना एकत्र यायचं आणि हे काहीतरी करायचं, नाही होऊन राहिलेलं. दुःख वाटते, काही होऊन नाही राहिलेलं. कदाचित समाजाने जर प्रश्न टाकलं तर कदाचित होईल, परंतु हे अत्यंत आवश्यक आहे. पीपल एज्युकेशन सोसायटी सारखे कॉलेजेस आणि पीपल एज्युकेशन सोसायटी आपल्यासाठी मी सांगतो अत्यंत महत्वाचं आहे. दुसऱ्या कॉलेजमध्ये आज ज्या प्रकारचे हे नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं फार कठीण जाणार आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेल की नाही तर मला माहिती नाही आहे, परंतु सगळे कॉलेजेस आता प्रायव्हेटायझेशन होऊन राहिलेलं आहे. जे कॉलेजेस मोठे होते, जे ऑटोनॉमस झाले, त्याला युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. खाजगी विद्यापीठामध्ये गव्हर्नमेंट फी देणार नाही. आज जे आपल्या विद्यार्थ्यांना SC ST OBCच्या विद्यार्थ्यांना जी फी गव्हर्नमेंट देते त्याच्यामुळे ते शिक्षण घेऊ शकतात. खाजगीकरणाच्या मध्ये खाजगी विद्यापीठ झाले की त्यांची फी गव्हर्नमेंट देत नाही आणि खाजगी विद्यापीठामध्ये आपले लोक ॲडमिशन घेऊ शकणार नाही. ओके. आणि आता याच्यानंतर खाजगी विद्यापीठच होणार आहे. गव्हर्नमेंटच्या अर्थसहाय्याने चालणारे कॉलेजेस आहेत ते हळूहळू सगळे सेल्फ फायनान्समध्ये जाऊन राहिले. मग आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार कुठं? म्हणून पीपल एज्युकेशन सोसायटी सारख्या कॉलेजेसचं महत्त्व अत्यंत आहे, अत्यंत आहे. हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, सगळं समजून घेतलं पाहिजे. तर मग मला फक्त 1-2 गोष्टीचा आता बरंच वेळही झालेला, जास्त वेळ घेणार नाही. हे आपलं रत्नसंभव बुद्ध विहार आहे. आपण मागच्या वेळेला सुद्धा मी बघितलं, आपण सगळे म्हणतो की लोकांनी यायला पाहिजे, अगदी खरंच आहे, यायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. परंतु काय कार्यक्रम आहे हो आपल्याकडे? आपला काय कार्यक्रम आहे या ठिकाणी? आपण जेवून काय करायचं हे ठरवलेलं आहे का? मग ते जर आपण ठरवलं नाही तर लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट कसं काय राहणार आहे? येऊन गप्पा मारण्यामध्ये तर नाही राहणार ना. काही ना काहीतरी करायला पाहिजे की नाही? हां, तिथे येऊन एक उदाहरण देतो. मणिपूर, तुम्ही त्या ह्याचं नाव ऐकलं असणार आहे, सगळ्यांनीच ऐकलं असणार आहे. मीराबाई चिनू किंवा काय त्याचं चिनूच आहे वाटतं ना, काही चानू आहे, जिला गोल्ड मेडल मिळालं टोकियो ऑलिम्पिकमध्ये रेसलिंगमध्ये, त्या पोरीचं. हां, मीराबाई चानू. ओके, त्या पोरीचं. ती पोरगी डिस्ट्रिक्ट प्लेसला प्रॅक्टिससाठी जायची आणि तिथून मग ती तिच्या घरी जायची. तिचं घर म्हणजे गावामध्ये, तिच्या गावामध्ये रोज जाणं येणं करायचं. आणि एक दिवस काय झालं की पाऊस खूप येत होता, म्हणून आश्रय घ्यायचा म्हणून ती एका अंडर कन्स्ट्रक्शन, ज्याचं कन्स्ट्रक्शन चाललं होतं त्या एका इमारतीमध्ये जाऊन अशी उभी राहिली, प्रोटेक्शन मिळेल म्हणून. झालं काय माहित आहे की ते बुद्ध विहार होतं, त्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. इथे जे भिक्खू होते ते भिक्खू बाहेर आलेत आणि त्या भिक्खूंनी त्या पोरीला आश्रय दिला. त्यांच्याकडे जे फळं वगैरे होते ते तिला खायला दिले, तिची राहायची व्यवस्था केली. त्याच्यानंतर झालं असं की जेव्हा जेव्हा तिला आपल्या घरी जायचा म्हणजे डिफिकल्टी व्हायची, वेळ व्हायचा, पाऊस असायचा, ते जाऊन त्या विहारामध्ये राहायची. त्याच्यानंतर तिला गोल्ड मेडल मिळालं वगैरे वगैरे सगळंच झालं. ती पोरगी काही दिवसानंतर बुद्धिझममध्ये कन्वर्ट झाली. ठीक आहे. आणि तिची फॅमिली सुद्धा बुद्धिझममध्ये कन्वर्ट झाली.
म्हणून मला म्हणायचं आहे की बुद्ध विहाराचं महत्व आधीच्या सारखं आता राहणं गरजेचं नाही. आता बुद्ध विहाराचा रोल जो आहे तो बदलला पाहिजे, तो बदलला पाहिजे. बुद्ध विहारानं सुद्धा कुठं ना कुठंतरी आता एक सामाजिक जबाबदारी समजून घ्यायला पाहिजे. मी म्हणेल की आपल्या ह्या बुद्ध विहारामध्ये आता लायब्ररी असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. तिथे आपले पोरं येऊ शकतील, काहीतरी वाचतील. बाबासाहेबांचं एक एक पुस्तक जरी वाचलं ना तर आपलं पूर्ण मन बदलून जातं, आपली थिंकिंग बदलून जातं, आपला जीवनाचा दृष्टिकोन बदलून जातं. तुम्हाला एक सांगतो मी, आम्ही जेव्हा JNUमध्ये गेलेलो होतो, 9 लोक, ज्याचं आधी मी सांगितलं, दर रविवारी आम्ही सकाळी आमच्या हॉस्टेलच्या कुठल्या ना कुठल्या रूममध्ये बसायचो, सगळेचे सगळे, आणि काहीच नाही करायचं, फक्त बाबासाहेबांची पुस्तकं वाचायचं. सगळेचे सगळे बाबासाहेबांची पुस्तकं त्यावेळी आम्ही वाचून टाकले. आणि त्याच्यानंतर असा परिणाम झाला की JNUमध्ये आम्ही आमची असोसिएशन स्थापन केली आणि JNUमध्ये आम्ही रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन आणि हे ते सगळं सुरू केलं आणि त्या ठिकाणी इलेक्शन लढलो सुद्धा, इलेक्शन जिंकलो सुद्धा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पहिल्यांदा 9 लोक होतो, आता कितीतरी विद्यार्थी JNUमध्ये शिकायला जायला लागले, कारण आम्ही त्यांची ऍडमिशन पॉलिसी बदलून टाकली. ते ऍडमिशन पॉलिसी वगैरे साधारणतः सगळ्या लोकांना सामावून घेणाऱ्या अशी केली आणि त्याच्यामुळे आपण सगळे जायला लागले. मला असं वाटते की आत्ता आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपलं हे बुद्ध विहार आहे, याचा रोल बदलत्या परिस्थितीमध्ये आता कसा असायला पाहिजे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यानुसार आत्ता आपण कार्यक्रम घ्यायला पाहिजे. आपले लोक तिथे येतील, विद्यार्थी तिथे येतील आणि त्या विद्यार्थ्यांना चालना देण्याच्या दृष्टिकोनातून, मोटिवेट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय करता येईल आणि त्याला मग पुढं कसं लार्जर लेवलवरती घेऊन जाता येईल ते आपल्याला करावं लागेल. बुद्ध विहाराला काय म्हणतात की एक्सपान्शन कसं होईल याच्याकडे सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा आणखी एक उदाहरण देतो. अमरावतीला तापोन एरियामध्ये आम्ही एक बुद्ध विहार बांधलेलं, चांगलं एरिया, 4-5 गुंठ्याची, त्याच्यावरती डबल स्टोरी बुद्ध विहार बांधलेलं आहे आणि बऱ्याचशा आम्ही तिथे स्कीम राबवून राहिलो. मी स्वतः त्याचा ट्रस्टी आहे. तर त्याचं जे एक्सपान्शन होतं आणि हे जे करायसाठी पैशाची गरज होती. दिनेश वाघमारेंना ओळखत असतं सगळेच, जे आपले PCMCचे कमिशनर होते 7-8 वर्षापूर्वी, सगळेच ओळखतात ना. ते समाज कल्याण मंत्रालयाचे सेक्रेटरी होते 5-6 वर्षापूर्वी आणि त्यांच्याकडे सवलत आहे, त्यांच्याकडे प्रोव्हिजन आहे बजेटमध्ये बुद्ध विहारांना सपोर्ट करायची किंवा अशा प्रकारच्या हे योजना राबवायची. त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, वाघमारे साहेब ऑफकोर्स आपला माणूस असल्या कारणानं ते जरा पॉझिटिव्ह राहतात, त्याच्याविषयी काही शंकाच नाही आहे आणि माझी त्यांची थोडीशी ओळख सुद्धा होती. 1,33,00,000 रुपये त्यांनी आमच्या अमरावतीच्या बुद्ध विहाराला दिले आणि त्याच्यामुळं त्या बुद्ध विहाराचं पूर्ण परिवर्तनच झालेलं आहे. प्लॅन करता येईल आपल्याला आपल्या बुद्ध विहाराचा सुद्धा आणि बुद्ध विहाराचा विचार, वापर कशासाठी करायचा हे मात्र मग आपल्याला ठरवावं लागणार. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. जेवायची सुद्धा वेळ झालेली असल्या, विशेषतः लहान मुलांना कदाचित कठीण जाते असेल, परंतु मी खूप वेळ घेतलेला आहे. माझ्या काही गोष्टी मी आधी सांगितलं की प्रवचन मी कधी केले नाही, मला माहिती नाही प्रवचन करायचं, परंतु जे माझे जे काही विचार आहेत, जे काही थॉट्स आहेत, जे मला काही वाटतं ते आपल्यासमोर मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी आधी तिकडे राहायचं, काही दिवसापूर्वी इकडे राहायला आलो आणि मला आपल्या विहाराने, आपल्या ह्या सगळ्या मंडळींनी, कार्यकारिणीने, विशेषतः अध्यक्ष आणि ह्या सगळ्या लोकांनी सन्मान दिला आणि ह्या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्याची संधी दिली, आपले विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि परत एकदा माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे 133वी जयंतीच्या निमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.